जगातला सर्वात मोठा धार्मिक सोहळा असलेला सिंहस्थ कुंभमेळा यावेळी नाशिकमध्ये होतोय। एकीकडे प्रशासनाकडून त्याची जय्यत तयारी सुरू असताना अनेकदा वादही निर्माण होतात। साधुग्रामसाठी झाडांची कत्तल करण्यावरून झालेल्या आरोपांनंतर आता अहिल्यादेवी होळकरांच्या काळातला गोदावरीचा घाट तोडण्यात येत असल्याचा आरोप होतोय। बघूया मुकुल कुलकर्णी याचा हा स्पेशल रिपोर्ट। नाशिकच्या गोदा घाटावर तोडकाम सुरू आहे। आगामी कुंभमेळ्याच्या तयारीसाठी कामाला वेग आलाय। घाट सुशोभीकरण, विस्तारीकरण, मंदिरांची डागडुजी आणि यासह बरीच कामं वेळेत पूर्ण करण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे। मात्र पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या काळातील 400 वर्ष जुन्या घाटाच्या पायऱ्या तोडण्याचा घाट का घातला जातोय, असा प्रश्न पुरोहित संघाने विचारलाय। गोदावरीचं तुम्ही नुसतं दर्शन केलं तर 100 बापण नाहीसे होतात, स्पर्श केला, मार्जन केला तर 300 बापण नाहीसे होतात। स्नात्वा जन्म सहस्रेषु, स्नान केलं तर हजारो बाचक नाहीसे होतात। अंतिम गोदा कलयुग आहे, कलियुगात सुद्धा या गोदावरीचं महात्मा राहील हे ऋषी मुनींनी ब्रह्मांड पुराणात हे लिहून ठेवलेलं आहे। मग ते जे महात्मा आहे ते जपलं पाहिजे। तुम्ही 12 महिने वाहतं गंगाजळ कसं मिळेल, प्रदूषणमुक्त गोदावरीचं जल कसं मिळेल, प्रायोरिटीने हे काम करा। बाकी अहिल्यादेवी होळकरने 400 वर्षापूर्वीच घाट बांधून ठेवलेले, अजून त्या घाटाला खपली सुद्धा गेलेली नाहीये। मग ते काम असताना ते घाट उद्ध्वस्त करतात तुम्ही। आता पुन्हा असे घाट होणार आहे का? कुंभमेळ्याची तयारी करतानाच गोदामाय प्रदूषणमुक्त झाली पाहिजे अशी मागणी नाशिककरांनी वारंवार केली आहे। नाशिककरांची ही मागणी पूर्ण करण्याचं आश्वासन नाशिकच्या नवनिर्वाचित महापौर हिमगौरी आडके यांनी दिलंय। कुंभमेळ्यावरून प्रश्नांची सरबत्ती करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत उत्तर दिलं। जयंतरावनी तर 3 इडियट्स मधला डायलॉग देखील आम्हाला एक सांगितला, पण जयंतराव त्यातला दुसरा डायलॉग आहे, डोंट वरी, ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल। बरं, मला हे समजत नाही जयंतराव, तुम्ही असाल, वडेट्टीवार साहेब असेल, येऊन जाऊन कुंभमेळ्यावर काय येतो, एवढा काय राग आहे तुम्हाला कुंभमेळ्याबद्दल? दरम्यान कुंभमेळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्राचं ब्रँडिंग करण्याचा निर्धार देखील मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला। आज एका कुंभमेळ्याने यूपीचं ब्रँडिंग संपूर्ण जगामध्ये झालं, संपूर्ण जगात झालं, आणि आपल्यालाही नाशिक कुंभमेळ्यातनं जगामध्ये महाराष्ट्राचं ब्रँडिंग करायचं आहे। त्या दृष्टीनं हा कुंभमेळा नीट झाला पाहिजे, व्यवस्था नीट राहिल्या पाहिजेत, सोयी नीट करता आल्या पाहिजेत, क्राऊड मॅनेजमेंट नीट झालं पाहिजे। या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करायच्या आहेत, कारण शेवटी आपण म्हणतो महाराष्ट्र संतांची भूमी आहे। कुंभमेळ्यासाठी सुरू असलेली कामं, त्या कामावरून उपस्थित केले जाणारे सवाल, कुंभमेळ्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेले आरोप प्रत्यारोप, हे सगळं पाहता कुंभमेळ्याला वादाचा मेळा होऊ न देण्याचं आव्हान सरकार आणि प्रशासनासमोर असेल। मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।